म्हणजे आपण जिथं राहतो कम्फर्ट झोनमध्ये ते या साईडला आहे आणि एक्झॅक्टली अपोजिट साईडला सक्सेस आहे. ह्याच सगळ्या गोष्टी जर आपल्याला समजल्या नाहीत तर आपण जात राहतोय फक्त इकडं. आपल्याला असं वाटतं आपण प्रयत्न करतोय, यश मिळेल, पण अजिबात मिळणार नाही, कारण डायरेक्शनच अपोजिट आहे. कम्फर्ट झोनमध्ये असाल तर तुम्ही या दिशेने चाललाय आणि सक्सेस या दिशेने आहे. मग याला काय सोल्युशन आहे? बरेच जण आपल्याला सांगतात की अरे तू कम्फर्ट झोन ब्रेक कर. विशेषतः MPSCच्या बाबतीत तर समाजामध्ये म्हणा किंवा इतरच सगळ्या आपल्या पाहुण्यात इकडं मित्रांमध्ये MPSCच्या विद्यार्थ्याबाबत फार निगेटिव्हिटी आहे. एकतर अभ्यास करत नाहीत किंवा 4-5 वर्ष अभ्यास करतायत, मग पास होत नाही आहे, ही बाजू त्यांची आहे. पण ह्याला असं सगळंच नाही आहेत की सगळेच विद्यार्थी टाईमपास करतायत, अभ्यास करत नाहीत. जेन्युनली विद्यार्थ्यांची दुसरी बाजूही विचारात घेतली पाहिजे. फक्त त्यांना नावं ठेवणं, विद्यार्थ्यांना अभ्यास न करणं, पासच होत नाहीत, ते काही त्याला रिझन आहेत ना, काही एक्सटर्नल फॅक्टर असतील, काही अजून कुठल्या कारणाने बाबा तो परीक्षा पास नाही झाला, ह्याचा अर्थ तो एकदमच दोषी आहे असं नाही ना. तुम्ही लिटरली बघा, जुन्या विद्यार्थ्यांमध्ये तर अशी फिलिंग आहे ज्यांना की 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष झालेले आहेत. म्हणजे आपण अपयशी आहोत हे मला मान्य आहे, पण आपण काही गुन्हेगार आहोत का? समाजामध्ये तुम्ही फिलिंग जर बघत असाल ना, तर गावाकडे कुठं जायचं, चक्कर मारायची, कुठं पाहुण्याकडं, लग्नाकडे, तरी सुद्धा आपली डेअरिंग होत नाही जायची आपल्या जुन्या विद्यार्थ्यांची. ही भयानक अवस्था आहे. म्हणजे एखादा गुन्हेगार तरी आज काय म्हणतो आपण, समाजामध्ये छाती ठोकपणे फिरतोय, पण MPSCचा विद्यार्थी फिरू शकत नाही. त्याचं काय कारण आहे? तर आलेले अपयश. आणि मग मला तोच सगळा मुद्दा इथे घ्यायचा आहे की हे अपयश आपल्याला ब्रेक कसं करायचं आहे. पण दुसरी गोष्ट अशी पण आहे जरा की जवळच्यांनी, मित्रांनी कोणीतरी थोडं समजून घेतलं पाहिजे. असं नाही की सगळी चूक त्याचीच आहे, त्या विद्यार्थ्याचीच आहे, असं नाही. काही बरेच कारणं आहेत. जर टेक्निकल गोष्टी बघायला गेल्या तर मागच्या काही वर्षापासून एक्झाम पुढे ढकलणं, प्री होणं पण मेन्स न होणं, मग प्री मेन्स झाली पण रिझल्ट न लागणं, म्हणजे ह्याच सगळ्या गोष्टी आहेत ज्या की विद्यार्थ्याच्या हातात नाही आहेत. बरं, हे सगळं मी कोणाबद्दल बोलतोय? ज्यांची बाजू घेतोय, प्रामाणिक अभ्यास करणाऱ्यांची. जे ॲक्च्युली मग खरंच काय टाळटाळ करणं, अभ्यास न करणं, तर त्यांचा आपला संबंध नाही आहे. जे खरंच जेन्युइन आहेत त्यांच्यासोबत कायम आम्ही असणार आहोत. आणि त्यांच्यासाठीच मग ह्या अशा गोष्टी घेऊन येतो की बाबांनो, ते सॅच्युरेशन आलेलं आहे तुम्हाला, किंवा समाजाचं दडपण, निगेटिव्हिटी, प्रेशर, हे कसं हँडल करायचं, कसं ब्रेक करायचं, आणि येणारी परीक्षा ही कशी पास व्हायची. नाही तर मग आपल्याला नाव ठेवणारे आहेच, मोठा समाज आहे, त्यातल्यात MPSCच्या म्हणजे फार इज्जतच नसते. बरोबर ना? फील केलं आहे का असं? मी जे म्हणतोय ते विशेषतः जुन्यांना कळत असेल, नवीनना अजून नाही. नवीनचा काय असतो माहिती आहे का? पहिला काही महिन्यांचा, वर्षांचा कालावधी भारी असतो. काय करतो MPSC, कुठं पुण्यात, म्हणजे चांगल्या पदाची तयारी करतोय, पॉझिटिव्हिटी असते वातावरण, अरे नक्की कर, अधिकारी हो. पण जर मग रिझल्ट यायला कुठं वेळ झाला, अपयश यायला लागलं, तर तेच गोष्टी ज्या ज्या लोकांना पॉझिटिव्ह वाटत होत्या तेच आता निगेटिव्ह करतात. कधी होणार, काय होणार, ह्या अशा भयानक गोष्टी आहेत. तर आपल्याला आता प्रॉब्लेमही बघायचा आहे नेमका काय आहे विद्यार्थ्यामध्ये, समाजामध्ये, MPSC बद्दल. ॲट द सेम टाईम तुम्हाला त्याचं सोल्युशन पण सांगेल.